नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र मघा आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:40 ते 5:18 आणि यमगंड काळ सकाळी 9:07 ते 10:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम जमतील. दिवस ज्याप्रमाणे तुम्हाला घालवायचा त्याप्रमाणे तुम्ही घालवू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात बिझी डे असणार आहे. बरीचशी कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्ण करण्याकरता पूर्ण प्रयत्नसुद्धा कराल. ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. थोडंसं शारीरिकतेकडे लक्ष द्या. दमछाक होण्यासारखी गोष्ट होईल. त्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होईल. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. तुमची अडकलेली कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र काही कामामध्ये अडथळा आल्यामुळे थोडंसं स्ट्रेस वाढल्यासारखा जाणवेल. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ संभवतात. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं जे अडकलेली आहेत ते आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. भाग्याची साथ उत्तम लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत लाभू शकेल. याचप्रमाणे अधिक इन्कमच्या संदर्भात उत्पन्नाचे स्रोतसुद्धा खुले होतील किंवा त्या संदर्भातल्या संधीसुद्धा मिळतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्णत्वाला जाऊ शकते. याचप्रमाणे जी कामं होत नाही, ज्या कामामध्ये अडथळे येतात ती कामं जरूर हाती घ्या. तुम्ही मांडलेला अंदाज आता आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून दूर राहा. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या खाली काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्याच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.